नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 25 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? AFC अंडर-17 महिला आशियाई कप 2026 साठी पात्रता निश्चित करण्यासाठी भारताने कोणत्या संघाला पराभूत केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी उझबेकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उझबेकिस्तान या देशाला या ठिकाणी पराभूत करत या ठिकाणी AFC अंडर-17 महिला आशियाई कप 2026 साठी पात्रता निश्चित केलेली आहे आपल्या भारताने. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओजमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? 2025चा ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ऑल ऑफ दी अबव, वरील सर्व. या 3 जणांना या ठिकाणी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे. कोण कोण? तर लिहून घ्या. पर्याय क्रमांक ए, डॉक्टर शबीर हसन यांना कशासाठी? तर सांस्कृतिक आणि सामाजिक विकासातील त्यांच्या योगदानासाठी. पर्याय क्रमांक बी, मेस्ट्रो इगोर एवार्ड यांना कशासाठी? तर सिम्फोनिक संगीत आणि सांस्कृतिक तत्वज्ञानातील उत्कृष्टतेसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि पर्याय क्रमांक सी, अबू सुफियान खारखारो यांना या ठिकाणी देण्यात आलं. कशासाठी? तर आध्यात्मिक शिक्षण आणि सांस्कृतिक विकास या क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी. तर या ए, बी आणि सी या 3 लोकांना या ठिकाणी 2025च्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ब्रिक्स म्हणजेच काय? BRICS. याच्याबद्दल काही महत्त्वाची गोष्ट आहे ती लिहून घ्या. ब्रिक्स ही एक आंतरसरकारी संघटना आहे ज्यामध्ये एकूण 10 देशांचा समावेश आहे. हे 10 देश कोणकोणते आहेत? लिहून घ्या. ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. लगेच काय करूया, नवनवीन पुरस्कार प्राप्त झालेल्या व्यक्तींवरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 2025चा कॅमल इंटरनॅशनल पुरस्कार युनुस अहमद यांना. 2025चा ASME हॉली पुरस्कार बाबा कल्याणी यांना. आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार डॉक्टर हिमांशु कुलकर्णी यांना. 2025चा कृषी मीडिया पुरस्कार आमशी प्रसन्न कुमार यांना. 2024चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार सोनू निगम यांना. 2025चा जागतिक पर्यटन पुरस्कार आंध्र प्रदेशला. विष्णुदास भावे पुरस्कार नीना कुलकर्णी यांना. महात्मा गांधी सेवा पुरस्कार डॉक्टर रामचंद्र गुहा यांना. IUCN केंटन मिलर पुरस्कार सोनाली घोष यांना. आणि ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार अबू सुफियान खारखोराव, मेस्ट्रो इगोर एवार्ड आणि डॉक्टर शबीर हसन या तिघांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ADB म्हणजेच काय? आशियाई विकास बँक म्हणजेच काय? एशियन डेव्हलपमेंट बँक. बरोबर. तर या ADB ने कोणत्या बँकेसोबत 3 अब्ज USD एक्सपोजर स्वॅप करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. ADB ने म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँकेने, आशियाई विकास बँकेने जागतिक बँकेसोबत 3 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा सार्वभौम एक्सपोजर एक्सचेंज करार केला आहे, ज्यामुळे त्यांच्या विकसनशील सदस्यांसाठी ADBची कर्ज देण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती बूस्ट होईल, ती वाढण्यासाठी मदत होईल. तर पर्याय क्रमांक सी, वर्ल्ड बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे किंवा सुरू केलेल्या ऑपरेशनचं नाव काय आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन फायर ट्रेल. काय नाव आहे? ऑपरेशन फायर ट्रेल. OFT म्हटलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. कशासाठी आहे? तर भारतामध्ये चीनी फटाक्यांच्या बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी. हे जे काही ऑपरेशन आहेत अशाच प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन भारतामध्ये राबवण्यात आलेले आहेत. ते कोणी राबवले, कुठे राबवले, त्याच्या मागचा उद्देश काय, त्याच्यावरती चर्चा करूया.
ऑपरेशन चक्र आहे केंद्रीय अन्वेषण विभागाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आहे छत्तीसगड तेलंगणा सीमेवरती नक्षल विरोधाच्या विरोधामध्ये. ऑपरेशन गुद्दर आहे जम्मू काश्मीर मध्ये झालेलं गुद्दर जंगलामध्ये दहशतवादाच्या विरोधामध्ये. मिशन मौसम आहे जम्मू काश्मीरच्या अंतर्गत रडार बसवण्यात आलं अधिक अचूक हवामान अंदाज मिळवण्यासाठी. ऑपरेशन राहत आहे भारतीय सैन्याद्वारे पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी. ऑपरेशन हायची 6 आहे सीबीआय द्वारे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांच्या विरोधामध्ये. आणि ऑपरेशन फायर ट्रेल आहे भारतामध्ये चीनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 4 2025च्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक किती आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी 128 म्हणजेच 128वा क्रमांक आहे. कशाच्या बाबतीमध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकच्या बाबतीमध्ये. मग अशाच प्रकारचे बाकीचे जे काही वेगवेगळे निर्देशांक म्हणजेच काय INDEX इंडेक्स वेगवेगळ्या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक किती आहे त्याच्यावरती चर्चा करूया. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये 3रा क्रमांक. फिफाच्या क्रमवारीमध्ये 133वा. हेनली पासपोर्ट निर्देशांकमध्ये या ठिकाणी आहे 85 क्रमांक. जागतिक स्पर्धात्मकता रँकिंगमध्ये आहे 41. जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये आहे 115. मानव विकास निर्देशांकमध्ये 130वा. वर्ल्ड टॅलेंट रँकिंगमध्ये 63वा. जागतिक नवोन्मेष निर्देशांकमध्ये 38वा. ग्लोबल डिजिटल नोमॅड रिपोर्टमध्ये 38वा. आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये 128वा आणि ई कचरा निर्मितीच्या बाबतीमध्ये 3रा. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि कोणत्या देशाने 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण खनिज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. USA अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांनी काय केलेलं आहे चीनवरील जे काही डिपेंडन्सी आहे अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी 8.5 अब्ज डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण खनिज करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ट्रम्प आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी या करारावरती स्वाक्षरी केली आहे. या कराराचा उद्देश दुर्मिळ पृथ्वीचे उत्पादन वाढवणे म्हणजे जे काही रेअर अर्थ मटेरियल आहे त्याचं प्रोडक्शन वाढवणे आणि या क्षेत्रातील चीनच्या वर्चस्वापासून अमेरिकेचे संरक्षण करणं एवढंच याच्या मागचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6 कोणत्या भारतीय चंद्र मोहिमेने सूर्याच्या CME म्हणजे काय कोरोनल मास इंजेक्शनचा चंद्रावर होणाऱ्या परिणामाचे पहिले निरीक्षण केलेले आहे. फर्स्ट ऑब्झर्वेशन केलेलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चंद्रयान 2 बरोबर. तर या भारतीय चंद्र मोहिमेने सूर्याच्या CMEचा चंद्रावर होणाऱ्या परिणामाचे पहिले निरीक्षण केलेले आहे. CME म्हणजे काय तर कोरोनल मास इंजेक्शन. हे निरीक्षण चेस 2 म्हणजे काय CHACE म्हणजे काय चंद्राज ॲटमॉस्फेरिक कॉम्पोजिशन एक्सप्लोरर बरोबर 2 याने या ठिकाणी हे ऑब्झर्वेशन केलेलं आहे निरीक्षण केलेलं आहे. ठीक आहे. चंद्रयान म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आतापर्यंत चंद्रयान 1, 2 आणि 3 झालेलं आहे आणि 4थं होणार आहे 2027 मध्ये लॉन्च. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पहिलं कधी झालं लॉन्च तर 22 ऑक्टोबर 2008 ला. लॉन्च व्हेकल कोणती होती तर PSLV XL ही व्हेकल होती. दुसरं चंद्रयान कधी लॉन्च झालं 22 जुलै 2019 ला. त्यावेळेस लॉन्च व्हेकल LVM-3 होती. तिसरं कधी झालं तर या ठिकाणी 14 जुलै 2023 ला आणि त्यावेळेचं लॉन्च व्हेकल सेम होतं LVM-3. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 7 ऑक्टोबर 2025 मध्ये भारतीय बँकांना आणि त्यांच्या परदेशी शाखांना कोणत्या देशातील रहिवाशांना आणि त्यांच्या बँकांना भारतीय रुपयामध्ये कर्ज देण्याची परवानगी RBIने दिलेली आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी म्हणजेच पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक ए भूतान, पर्याय क्रमांक बी नेपाळ, पर्याय क्रमांक सी श्रीलंका. या 3 देशांना लक्षात घ्या. या भारतीय बँकांना आणि त्यांच्या परदेशी शाखांना म्हणजे या 3 देशांच्या ज्याच्यामध्ये जे काही भारतीय बँकांच्या शाखा आहेत त्या देशातील रहिवाशांना आणि त्यांच्या बँकांना भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्याची परवानगी नुकतीच RBIने दिलेली आहे. पुढचा प्रश्न दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर लक्षात घ्या कालच्या दिवशी 24 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो.
या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या उद्दिष्टाबद्दल लोकांना माहिती दिली जाते, तसेच शांतता, विकास आणि मानवाधिकार या क्षेत्रांतील त्यांच्या कार्यावरती प्रकाश टाकला जातो. दुसरा पण 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने हा दिवस साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला होता. तर 24 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे UNFCCC COP30 चे आयोजन करणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सिंपल गोष्ट सांगू, COP30 कुठे होणार आहे? तर ब्राझीलमध्ये. एवढी जरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवली तरी चालतं. आणि UNFCCC म्हणजे काय? तर लिहून घ्या, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. मराठीमध्ये म्हणता येईल हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्रांचे फ्रेमवर्क कन्व्हेन्शन. बरोबर. आणि COP याचा फुल फॉर्म काय? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. बरोबर. आणि याचं 30वं जे काय आहे COPचं जे काय संस्करण ते कोण आयोजित करणार आहे? ब्राझील देश. कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येतो? तर दक्षिण अमेरिका. अध्यक्ष आहेत लुईज इनासिओ लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझिलियन रियल. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने पहिला राज्य खाण तयारी निर्देशांक सुरू केलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खाण मंत्रालयाच्या द्वारे हे सुरू करण्यात आलेला इंडेक्स आहे. हा निर्देशांक खाण सुधारणा आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या क्षमतेनुसार भारताच्या राज्यांचे स्थान निश्चित करतो. तिसरा पॉइंट, खाण क्षेत्र सुधारण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत किती किलोमीटरची वाढवण बंदर येथे उभारली जाणार आहे? तर लक्षात घ्या, आकडा खूप महत्त्वाचा आहे. 10.74 किलोमीटर लांबीची जी काय या ठिकाणी संरक्षक भिंत आहे, वाढवण बंदर या ठिकाणी ती उभारली जाणार आहे आणि जी की देशातील समुद्रातील सर्वाधिक लांबीची संरक्षक भिंत असणार आहे. शेवटचा प्रश्न, पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी कोणत्या युद्ध नौकेवर नुकतीच दिवाळी साजरी केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, INS विक्रांत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 2025च्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तिसरा, दुसरा, चौथा की पाचवा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.